गुजरातमध्ये होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनची आता माघार आहे। फॉक्सकॉननं वर्षभरातच वेदांतासोबतचा करार आता रद्द केलेला आहे। वेदांत सोबतच्या करारातून फॉक्सकॉनची कंपनी आता माघार घेताना दिसतेय। या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय। पाहूया सुरुवातीला ते ट्विट काय आहे। वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला असता, हा प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर भारताकरता विकासाची दिशा ठरली असती। वेदांत फॉक्सकॉनला गुजरातला पाठवणं म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला असता असं आदित्य ठाकरे आता ट्विट करतायत। गुजरातमध्ये होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉननं माघार घेतली आहे। फॉक्सकॉननं वर्षभरातच वेदांतासोबतचा करार आता रद्द केलेला आहे। याच बातमीवर आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे। हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला असता असं आदित्य ठाकरे ट्विट करतायत। हा प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर भारताकरता विकासाची दिशा ठरली असती असं देखील त्यांचं ट्विट आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी वारंवार पत्रकार परिषद घेतलेली होती। इतकंच काय, जर जो मोर्चा निघालेला होता त्या मोर्चाच्या माध्यमातून या मुद्द्यावर देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवलेला होता। आता मात्र वर्षभरातच हा करार रद्द होतोय अशी बातमी येते। लागवी तांत्रिक गोष्टी आहेत, समजून घेणं गरजेचं आहे। आणि ऑफकोर्स अशा प्रकल्पांवरतून नेहमीच राजकारण होत आलेलं आहे। महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, राजकारणच नेहमी अशा प्रकल्पांच्या भोवती आपण फिरताना पाहिलेलं आहे। साधी गोष्ट होती, वेदांत आणि फॉक्सकॉन या दोन कंपन्यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये हा प्रकल्प राबवण्याची तयारी केलेली होती। मात्र आता दोन्ही कंपन्यांमध्ये कुठेतरी वाद होता, त्याच्यामधून फॉक्सकॉनने वेदांतासोबतचे पार्टनरशिप आहे ती तोडलेली आहे। आणि आता याच्यावरती केंद्रीय राज्यमंत्री जे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री आहेत राजीव चंद्रशेखरन यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की दोन्ही कंपन्यांनी देशातील गुंतवणूक कुठेही प्रकारे काढणार असल्याचं सांगितलेलं नाहीये। या उलट दोघेही आता स्वतंत्रपणे सेमीकंडक्टर आणि जे डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचं काम करणार आहेत। त्यामुळे याचा कुठलाही परिणाम जो आहे तो भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादनावर होणार नाहीये, कारण अद्यापही भारताने सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे, नुकतंच पाऊल ठेवलेलं आहे। आणि दोन्ही कंपन्या आता स्वतंत्रपणे आपले वेगळे पार्टनर निवडून हा प्रकल्प पुढे रेटताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आदित्य ठाकरे असतील किंवा काही न्यूज पोर्टलच्या माध्यमातून एकंदरीत केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू केलेला होता आणि त्याला उत्तर देताना आता स्पष्टीकरण ही समोर आलेलं आहे। त्यामुळे दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे या उत्पादनामध्ये कार्यरत राहणार आहेत। त्यांनी गुंतवणुकीमध्ये कुठलीही कपात केलेली नाहीये, त्यामुळे थेट या उत्पादनावर कुठलाही परिणाम आपल्याला दिसणार नाहीये। मात्र प्रकल्पामध्ये कधीही अशा प्रकारच्या तांत्रिक गोष्टी आल्यावरती राजकीय नेते याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। काही सेकंद तुम्हाला थांबवते याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे अतुल लोंढे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार लोंढे साहेब, स्वागत आहे तुमचं। तुमच्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली असेल, गुजरातमध्ये होणारा सेमीकंडक्टर प्रकल्पातून आता फॉक्सकॉननं माघार घेतली आहे। वर्षभरातच वेदांतासोबतचा करार रद्द होतोय। असं आहे की जे कोणी सांगत होतं की स्वतंत्रपणे उत्पादन करणार आहे, तर त्यांनी पहिले एफडीआयच्या इन्व्हेस्टमेंटचे एफआयआय आणि एफडीआयच्या इन्व्हेस्टमेंटचे नियम बघावे, ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंटचे नियम बघावे। कुठला तरी इंडियन पार्टनर सोबत घेतल्याशिवाय इथे काम करता येत नाही, त्याच्यामुळे वेदांतासोबत होतं। इथून विड्रॉ करण्याचं कारण असं आहे की वायबिलिटी रिपोर्ट हा धोलेराच्या विरोधात होता। त्याच्या संदर्भामध्ये मी तो वायबिलिटी रिपोर्ट घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही 15 जुलै रोजी जी चीफ सेक्रेटरीच्या अंडरमध्ये एक मीटिंग झालेली होती, त्याच्या संदर्भात मी ती घेतली होती आणि एक्सपोज केलं होतं की हा केवळ आणि केवळ म्हणजे भाजप कशा पद्धतीने केवळ आपल्या सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडण्याचंच काम नाही करत, तर या देशातले तरुण, बेरोजगार तरुण, शिक्षित तरुण त्यांच्या रोजगारावर सुद्धा, त्यांच्या गरजेपोटी, त्यांच्या निवडणुकीपोटी त्यांच्या रोजगारावर सुद्धा उठून उभी होऊ शकते अशा पद्धतीचं घाणेरडं काम जे आहे ते भाजप करत आहे। गुजरातच्या निवडणुकीसाठी वेदांता फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट, इथे क्लायमेट नाही व्यवस्थित, पोर्ट कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी हे सगळं नसताना सुद्धा तो प्रोजेक्ट केवळ आणि केवळ निवडणुकीसाठी तिथे नेला आणि
तोंडाला पानं पुसली या भारतातल्या 1 लाख बेरोजगार तरुणांच्या. पहिले तर 60 लाख नोकऱ्या गायब केलेल्या आहे, बंद केलेल्या आहे. 30 लाख नोकऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रिकाम्या आहेत, त्या संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे ते स्पष्टपणे या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या विरोधामध्ये आहे. त्याचे एक लख्ख उदाहरण आहे. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी अधिक जाणून घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय की करार रद्द झाला तरी या गुंतवणुकीमध्ये मात्र कुठलाही बदल होणार नाही किंवा यामुळे तोटा होणार नाही, असं चित्र निर्माण झालंय का, असं म्हणायचंय का तुम्हाला? नेमकं काय आहे? नक्कीच गेल्या आठवड्यातील गोष्ट आहे. सेबीने जी आहे ती वेदांतावरती कारवाई केलेली होती आणि त्यानंतर एकूणच फॉस्कॉननेही आता वेदांतासोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये पुढाकार घेण्याचं ठरवलेलं होतं आणि दोन्ही कंपन्यांनी जरी फारकत घेतलेली असली एकमेकांसोबत तरी सेमीकंडक्टर उत्पादनासंदर्भात मात्र ते दोघेही ठाम आहेत, असं स्पष्टीकरण आहे ते केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत IT अँड म्हणजे माहिती व तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून तात्काळ दिलेलं आहे. कारण ऑफकोर्स ज्यावेळी फॉस्कॉनचं ट्विट पडलं, फॉस्कॉनने या संदर्भातील स्पष्टीकरण दिलं की आम्ही वेदांतासोबत जरी वेगळे होत असलो तरी आम्ही भारतातील ज्या आमचं सेमी कंडक्टर उत्पादनातील जी गुंतवणूक आहे ती कुठल्याही प्रकारे मागे घेणार नाही आहोत. ते काम आमचं सुरू राहील. मेक इन इंडियामध्ये आम्ही आमचा सहभाग आहे तो तसाच कायम राखणार आहोत आणि हाच मोठा कुठेतरी मोठी प्रतिक्रिया होती, केंद्रासाठी मोठी दिलासाजनक गोष्ट होती आणि त्याचीच माहितीचा पुढाकार घेत एकंदरीत मग केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड IT डिपार्टमेंटचे राजीव चंद्रशेखरन यांनी तात्काळ ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की काही पोर्टलच्या माध्यमातून अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे की याच्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादनाचं जे देशाचं स्वप्न आहे ते भंग पावणार आहे. मात्र अशी कुठलीही प्रक्रिया झाली नाहीये, कारण दोन्ही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूक ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत त्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी माहिती त्यांनी केंद्राला दिलेली आहे. लागवी. निश्चित. चेतन, म्हणजे तुम्ही जी माहिती देताय त्यातून असा अर्थ समोर येतोय, असा अर्थबोध होतोय की फॉक्सकॉन आणि वेदांता यांनी सेमीकंडक्टर प्रकल्पातून माघार घेतलेली नाहीये. म्हणजे या ठिकाणी त्यांचा करार होता तो तसाच शाबूत राहणार आहे. यापुढे मात्र येणाऱ्या काही करार आहेत किंवा या दृष्टिकोनातून काही पावलं उचलायची असतील तर त्यावेळी मात्र या दोन कंपन्या एकत्रित येऊन या सगळ्या संदर्भात करार कुठल्याही पद्धतीचा करार होणार नाही की कुठल्याही पद्धतीचा समझोता होणार नाही. चेतन, निश्चितच जी केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती आहे त्यांनी सांगितलेलं आहे की या दोन्ही कंपन्यांना याआधी सेमीकंडक्टर मधला अनुभव नव्हता. त्यांनी निश्चित. चेतन, आपण तुमच्याकडून या सगळ्या विषयी अधिक जाणून घेऊया. याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे याविषयी? वेदांतासोबतचा करार आता 1 वर्षातच फॉक्सकॉन कडून रद्द ठरवण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने हा प्रकल्प पुण्यातून गुजरातला हलवला गेला ते महाराष्ट्राचं नुकसान करणारं होतच होतं, पण किमान आता गुजरातला तरी तो प्रकल्प व्हायला हरकत नव्हती. परंतु कदाचित हे जे सगळं खोके सरकार आहे, ही जी सगळी माणसं आहेत यांना लोकांना रोजगार देण्यासाठीची म्हणून जी कामं करायची असतात त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षाही इतरांचे पक्ष फोडणे, इतरांची सरकार पाडणे, आमदार खरेदी विक्री करणे यातनं वेळच मिळत नाहीये. आणि त्यात या सगळ्या दुर्लक्षितपणाचा परिणाम म्हणजे आता इकडे आपल्याकडे कंपन्या फिरकायलाही नाही म्हणतात. हे कम्प्लिटली फेल्युअर हे केंद्रातल्या उद्योग मंत्र्यांचं सरकारचं तर आहेच आहे, पण हे दोन्ही राज्यातल्या सीएमचंही फेल्युअर आहे. निश्चित. धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. यावर मात्र आता काँग्रेसकडून सुद्धा आणि उभाटा गटाकडून सुद्धा या सगळ्या घडामोडीनंतर आता टीका होताना दिसतेय. चेतन, या सगळ्या घटनेनंतर विरोधकांच्या हाती आयतो खोलीत मिळाले. चेतन, ज्या प्रकारे म्हटलेलं होतं नक्कीच एकंदरीत ज्या प्रकारे हा प्रकल्प ज्यावेळी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला होता त्यावेळीच आपण एकंदरीत आरोप प्रत्यारोप पाळलेले होते. महाविकास आघाडी विरोधात युती असे एकंदरीत हे आरोपांची सिलसिला सुरू झालेला होता. त्यानंतर ज्या प्रकारे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं की कशा प्रकारे अंतिम टप्प्यामध्ये गुजरातमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही चर्चा केलेली होती आणि संपूर्ण फेल्युअर आहे ते महाविकास आघाडीचं होतं. कारण ज्या प्रकारे उद्योग जगतासाठीची उपसमिती नेमण्यात आली होती त्याची बैठकच 2.5 वर्षामध्ये झालेली नव्हती आणि म्हणूनच
अधिकच्या सवलतींपोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला होता आणि आत्ताही ज्या प्रकारे एकंदरीत गुजरातमध्ये या कंपन्या ज्या दोन्ही एकत्रितपणे काम करतात आपल्याला पाहायला मिळत होतं की फॉक्सकॉन आणि वेदांता या दोघांमधील हा करार मोडलेला आहे एकमेकांमधला. त्यांनी शासनाबरोबरचा करार मोडलेला नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये शासनावरती थेट आरोप करणं चुकीचं आहे. मात्र राजकारण आपल्या ठिकाणी असतं. अशा प्रकारच्या प्रकल्पांमधून नेहमीच राजकीय प्रतिक्रिया उमटत असतात आणि आता तीच प्रतिक्रिया आपण आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमधून पाहत चेतन, आहोत. काही की कशा सेकंद प्रकारे तुम्हाला त्यांनी थांबवते, माफ गुजरातमधील करा. या प्रकल्पावर सगळ्यावर आता आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. भाजपचे नेते विश्वास पाठकजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाहीत. काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची गुजरातमध्ये होणाऱ्या आता या प्रकल्पातून? फॉक्सकॉननं माघार घेतलेली आहे, वेदांताबरोबरचा करार वर्षभरातच रद्द होतोय. नाही, आपल्याला आठवत असेल की फॉक्सकॉन या कंपनीवर महाराष्ट्र सरकारने जेव्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते एमओयू केला होता आणि तो करार इथे व्हावा या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू होते. आता त्यानंतर हे जे सरकार आलं उद्धव ठाकरेंचं सरकार, जे पूर्णपणे डिस्टेबलाइज असं सरकार होतं, त्या पिरियडमध्ये हा करार गुजरातकडे गेला. त्यांनी पाहिजे त्या गोष्टी कमिट केलेल्या नव्हत्या. आता गुजरातमध्ये नक्की काय झालं त्याच्या माझ्याकडे फॅक्ट्स नाहीये, मात्र पूर्ण फॅक्ट्स आल्यानंतर मी सांगू शकतो की नक्की काय झालं. अन्यथा गुजरातमध्ये अतिशय कंड्युसिव्ह वातावरण आहे, तिथे कोणते उद्योजक काम करायला नेहमीच तयार असतात. निश्चित. अद्याप तुम्हाला या सगळ्याविषयी डिटेल्स पोहोचले नाहीये, या सगळ्या संदर्भात ब्रीफ मिळालेला नाहीये पाठकजी? नाही, मला माझ्याकडे माहिती नाही. आता तुम्हीच मला फोन केला. अगदी. मात्र गुजरात हे असं राज्य आहे की जिथे सर्व इंटरनॅशनल कंपन्या येतात आहे आणि असं असताना नक्की काय झालं, म्हणजे फॉक्सकॉनला काय अडचणी आल्या हे बघावं लागेल. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण पाहतोय गुजरातमध्ये होणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून आता फॉक्सकॉननं माघार घेतलेली आहे. थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, आपण या सगळ्याच विषयी संवाद साधत होतो आणि चर्चा सुद्धा करत होतो. निमित्त होतं की अर्थात हा सगळा करार रद्द झाल्यानंतर मात्र ऐन या सगळ्या निवडणुकीच्या माहोलमध्ये अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे, पावसाळी अधिवेशन. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय का, हा मुद्दा म्हणजे? नक्कीच एकंदरीत विरोधकांना यावरून राजकारण करण्याचा मुद्दा एक मिळालेला आहे आणि तेच आता आपण एकंदरीत आपल्याकडे ज्या काँग्रेस आणि उबाटा गटाच्या प्रतिक्रिया त्यामध्ये पाहायला मिळत आहेत. कारण या संदर्भातील जर केंद्रीय मंत्र्यांचं आपण जर एकंदरीत स्पष्टीकरण पाहिलं तर या दोन्ही कंपन्यांमधील करार मोडल्यामुळे केंद्राच्या सेमीकंडक्टर उत्पादनाच्या जे उद्दिष्ट आहे त्याच्यावरती कुठलाही आणि किंचितचाही परिणाम होणार नाहीये, बिलकुल होणार नाहीये, इथपर्यंतची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. याच्यावरून केंद्रीय मंत्र्यांनी आपलं स्पष्टीकरण दिल्यानंतर हा मुद्दा इथे संपणं अपेक्षित होतं. मात्र एखाद्या मुद्द्याचं राजकारण नाही झालं तर मग तो भारत कुठला आणि तो महाराष्ट्र कुठला, आणि म्हणूनच कुठेतरी आता आदित्य ठाकरेंनी याला सुरुवात केली. सुषमा अंधारे त्या टीका करत आहेत, अतुल लोंढे आपल्याला टीका करताना पाहायला मिळत आहेत. कदाचित थोड्याच वेळामध्ये भाजपकडूनही या संदर्भातील पुरेसं स्पष्टीकरण येईल. मात्र अशा प्रकारच्या अस्थिर वातावरणाचा परिणाम आहे तो नक्कीच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. कारण अशा प्रकारे जर एखाद्या गुंतवणूक कुठेतरी नाहीशी होत आहे, गुंतवणूकदार माघार घेत आहेत, अशा बातम्यांमुळे मग एक अस्थिर वातावरण येतं आणि त्याचा परिणाम असतो तो आगामी गुंतवणुकांवर होताना पाहायला मिळत असतो. लागवी. निश्चित. आपण पाहतोय चेतन, या सगळ्या संदर्भात आता मात्र काही केंद्र सरकारकडून किंवा जसं तुम्ही म्हणताय की यावर सेमीकंडक्टर प्रकल्पात गुंतवणुकीच्या दृष्टीनं कुठलाही बदल होणार नाहीये किंवा कुठलाही फरक पडणार नाहीये, या दृष्टिकोनातून विरोधकांकडून आता जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते पाहता काही निवेदन जारी केलं जाईल का, त्या संदर्भात काही पत्रकार परिषद वगैरे होईल का, याविषयीचे काही संकेत पोहोचत आहेत का? नक्कीच एकंदरीत कारण जे राजीव चंद्रशेखर आहेत, जे IT मिनिस्टर आहेत, स्वतः स्टेट मिनिस्टर आहेत, त्यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे म्हणजे सेमीकंडक्टरचा जो एकंदरीत उत्पादन आहे आणि जी यंत्रणा आम्ही तयार करत आहोत ती जी प्रगतीपथावर आहे त्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाहीये. कारण गेल्या 18 महिन्यांमध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातील ज्या धोरणांना मंजुरी दिलेली आहे ती पाहता अधिकाधिक गुंतवणूकदार आहेत ते महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एकंदरीत गुंतवणुकीसाठी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या प्रकारचं फॉक्सकॉनने यामधून करार वेदांताबरोबर फारकत घेताना त्यांनी केंद्राला जो एकंदरीत स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा हमी दिलेली आहे की
ज्या प्रकारचं आश्वासन आम्ही दिलेलं होतं गुंतवणुकीचं ते यापुढे कायम राहील. आम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक इथून काढून घेत नाही आहोत. या उलट जे धोरण आम्हाला एकंदरीत कुठेतरी मैत्रीपूर्ण धोरण केंद्र शासनाने दिलेलं आहे त्याचा फायदाच आम्ही घेताना या ठिकाणी पाहायला मिळू. आणि एकूणच कुठेतरी भारत जो आहे तो आपल्या प्रगतीपथावरती जो मार्गावरती आहे तो तसाच कायम घडदौड करताना पाहायला मिळेल असं एकंदरीत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. निश्चित. त्यामुळे जरी आता केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया आली असली तरी काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये उभाटा गट असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रीय काँग्रेसचा गट असेल यांच्याकडून सातत्याने आता आगामी काळामध्येही या प्रकल्पावरतून आपल्याला भाजप आणि शिवसेनेवरती टीका करताना पाहायला मिळेल. निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.